नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या सर्व दर्शकांना पुन्हा नम्र विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा आणि ज्यांना ज्यांना लिंक शेअर कराल त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की आग्रहाने सांगा. असं आहे, यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये जितके लाईक्स असतील तेवढं यूट्यूबतर्फे ते व्हिडिओज प्रमोट केले जातात. म्हणून ही विनंती की जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना लिंक शेअर करा आणि त्या सर्वांना इजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. आज महत्त्वाचाच विषय आहे. नुकतीच एक अत्यंत संतापजनक आणि वेदनादायक अशी घटना घडली. 8 महिन्यांपूर्वी कोकणामध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा त्या ठिकाणी अनावरण करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सर्व हजर होते. केंद्रीय संरक्षण मंत्री, म्हणजे मी त्यांना स्वसंरक्षण मंत्री म्हणतो, ते राजनाथ सिंग हे सुद्धा त्या ठिकाणी हजर होते. या व्यतिरिक्त नौदलाचे काही अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी वगैरे असे सगळेजण त्या ठिकाणी हजर होते. त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत, हातात तलवार धरलेली आहे, असा एक पुतळा जो या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या मते, म्हणजे अगदी इंद्रजित सावंतांसारखे इतिहास संशोधक असतील, पुतळा बनवणारे एक काही शिल्पकार असतील, या सगळ्यांचं असं म्हणणं की हा पुतळा निकृष्ट दर्जाचा आहे, त्याच्यामध्ये प्रपोर्शन्स पुतळ्याची चुकीची आहेत आणि त्यामुळे तो पुतळा दर्जेदार नाही. तरीही तो पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला. आता हे झाल्यानंतर हा ब्रॉन्झचा पुतळा त्या ठिकाणी बसवला. हा पुतळा त्या ठिकाणी अट्टहासानी केंद्र सरकारनी, महाराष्ट्र सरकारनी हा लावला, कारण काही दिवसात लोकसभा निवडणुका येणार होत्या आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुन्हा महाराष्ट्रामध्ये, जसं मागे एकदा देवेंद्र फडणवीस आणि मोदी स्वतः बोलले होते मागच्या निवडणुकांच्या वेळेला, तसं त्याचा वापर करायचा. त्याच्या आधी त्यांनी एक समुद्रामध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन का पाणीपूजन काय ते पण केलेलं होतं समुद्रात जाऊन. त्याचं गेल्या 10 वर्षामध्ये काहीही झालेलं नाही, काहीही नाही. करोडो रुपये त्या स्मारकावरच्या नावाखाली खर्च झाले असं म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी काही नाही. हा जमिनीवरती बसवलेला, त्याला एक चौथरा तयार केलेला, त्या चौथऱ्यावरती हा पुतळा बसवला होता. आणि हे झालं आत्ता काही दिवसांपूर्वी, 3-4 दिवसापूर्वी. आम्हाला ताबडतोब त्याचा एपिसोड करता नाही आला, कारण की मी मुंबई, पुणे, रत्नागिरी, परत पुणे असं प्रवासामध्ये होतो. तर तो पुतळा पडला आणि कोकणात पाऊस खूप जोरात आहे. वारं थोडंफार होतं, म्हणजे त्या दिवशी हवामान खात्याच्या वेबसाईटवरून जी माहिती आपल्याला बघायला मिळते ती साधारण 24 ते 30 किलोमीटर पर आवर या वेगाने वारं होतं, जे काही फार वेगाचं वारं आहे अशातला भाग नाही. पण त्या वाऱ्यामध्ये ते पडला तो पुतळा. त्या पुतळ्याचं काम, म्हणजे ते शिल्पकार जयदीप आपटे नावाच्या एका तरुण मुलाला तो पुतळा घडवण्याचं काम त्याला दिलेलं होतं. जयदीप आपटे हा 24 वर्षाचा आहे असं सनातन संस्थेचा सनातन प्रभात नावाचा जो पेपर आहे त्यात त्यांनी बातमी छापली आणि त्यात त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवणारे मूर्तिकार जयदीप आपटे यांचे मनोगत यात त्यांनी असं म्हटलं की त्यांचं वय फक्त 24 आहे आणि त्यांच्या आयुष्यातला पहिला पुतळा असा मोठा हा त्यांनी बनवलाय. आत्तापर्यंत ते 1 फूट 1.5 फूट वगैरे या आकाराच्या मूर्त्या तयार करत होते. म्हणजे जसे गणेशोत्सवामध्ये गणपती बनवतात तसे छोटे छोटे ते मूर्त्या तयार करायचे. त्यांना हा डायरेक्ट 35 फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा, ब्रॉन्झचे पुतळे या माणसांनी बनवलेले नाहीत, यांनी हे बनवायला घेतलं आणि त्याला मुदत फार कमी सांगितली. ही म्हणजे जनरली अशा पद्धतीचे पुतळे बनवायला 3 ते 3.5 वर्ष लागतात.
तो स्वतः या मुलाखतीमध्ये असं म्हणतो की हे काम त्यांनी 3 महिन्यामध्ये केलं आणि म्हणजे 3D प्रिंटर्स जे असतात त्या ज्याच्यामध्ये प्रोटोटाइप्स तयार केले जातात ऍक्च्युली 3D प्रिंटर्समध्ये, त्या 3D प्रिंटरवरती 18 3D प्रिंटर लावले आणि त्या 18 3D प्रिंटर्सवरती हा पुतळा बनवला गेला आणि प्रत्यक्ष जागेवरती म्हणजे जनरली पुतळा हा जोडून नेला जातो पूर्ण असेंबल करून, तो प्रत्यक्ष जागेवरती नेऊन असेंबल केला असं हे दिवटे जे आहेत जयदीप आपटे यांनी तो पुतळा तो तयार केला आणि त्याचं अनावरण नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग, फडणवीस वगैरे या सगळ्या लोकांनी तिथं केलं. 8 महिन्यामध्ये, केवळ 8 महिन्यामध्ये हा पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले अक्षरशः. म्हणजे त्याची दृश्य पण दाखवू शकतो पण बघवत नाही, कारण शेवटी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या महाराष्ट्राचं दैवत, या महाराष्ट्राचा एकमेव बाप जर कोण असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचा असा भग्न झालेला, छिन्न विछिन्न झालेला पुतळा बघवत नाही. त्याची दृश्य आहेत, त्याचे फोटो आहेत, तरीही आम्ही ते दाखवणार नाही. इतकं ते दुर्दैवी तो दृश्य आहे. आणि हे बनवलं गेलं. हे पडल्यानंतर, हा भग्न झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अत्यंत निर्लज्जपणाने असं सांगितलं की मी माहिती घेतली तेव्हा मला असं माहिती सांगितली की 35 किलोमीटर का 45 किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं आणि त्यामुळे हा पुतळा पडला. 45 किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं आणि त्यामुळे हा पुतळा पडला असं निर्लज्ज वक्तव्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. म्हणजे 45 किलोमीटरच्या वाऱ्यामध्ये जर का हा ब्रॉन्झचा 35 फुटी पुतळा पडणार असेल तर कोकणामधल्या एकाही झाडावर एकही नारळ दिसायला नको होता. नारळ पडत नाही या वेगाने, सुपाऱ्या पडत नाहीत या वेगाने, आणि हा एवढा मोठा पुतळा कोट्यावधी रुपये खर्च केलेला हा पडून जातो. पण एक अत्यंत बेशरम वक्तव्य या ठिकाणी केलं आणि प्रत्यक्षात त्या दिवशी त्या ठिकाणी तेवढं वारं नव्हतं त्या वेगाने. 24 ते 30 किलोमीटर पर आवर या वेगाचं वारं त्या ठिकाणी होतं. पण मुख्यमंत्र्यांनी धादांत खोटं आणि निलाजर असं त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं. आणि ते फोटो जर बघितले त्या पुतळ्याचे तर तो पोकळ आहे. त्याचे जे तुकडे खाली पडलेले आहेत ते जर बघितलं तर समजतं क्लिअर कट की तो पोकळ पुतळा आहे. म्हणजे तो प्रोटोटाइपच बनवला होता आणि तो प्रोटोटाइप पुतळाच फक्त त्या ठिकाणी लावला गेला आणि त्याच्या आधारावरती हे सांगितलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही बसवलाय. किती बेशरमपणा आहे हा. आणि म्हणजे त्या उज्जैनमध्ये असंच झालं होतं गेल्या वर्षी. उज्जैनमध्ये नरेंद्र मोदींनी त्या महाकाल परिसरामध्ये 7 सप्तर्षींचे पुतळे लावले. 7 ऋषी हिंदू धर्मातले, त्या सप्तर्षींचे पुतळे लावले, ज्यात वसिष्ठ आहेत, ज्यात कश्यप ऋषी आहेत, असे बरेच शांडिल्य ऋषी आहेत. या सगळ्या ऋषींचे 7 ऋषींचे भव्य पुतळे हे लावले. त्याचं उद्घाटन केलं. त्याच्यावर काहीतरी 700 कोटी रुपये त्यावेळेला खर्च केला. तेव्हा आम्ही एक भागही त्याबद्दल केला होता. पण काही महिन्यामध्ये त्या 7ही पुतळे छिन्न विछिन्न होऊन तिथं खाली रस्त्यावर पडले. तेही पोकळ होते. हे शासन पोकळ आहे. म्हणजे आज जी आपण परिस्थिती बघतोय की भारतभरामधले रस्ते हे नांगर चालवल्यासारखे उद्ध्वस्त झालेले आहेत. चंद्रावर असतील विवरं तशी विवरं आता महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर आहेत. इथं पूल पडतायत या देशात. 15 वेळेला पूल पडलेत. 15 वेगवेगळे पूल पडलेत. एक पूल 2दा पडलाय बिहारमध्ये. संसद गळती आहे, राम मंदिर गळतंय. हे महाराष्ट्र सरकारचं बजेट लीक होत आहे. हे सब म्हणजे काल मी एकाशी बोलत असताना तो म्हटला की रस्ते पूल गिर रहे हैं, मंदिर गिर रहे हैं, इमारतें गिर रही है, रस्ते फूट रहे क्योंकि इंसान गिरे हुए हैं. आणि ही ती अवस्था आहे. या स्थितीला आपण पाहणार आहोत. आणि इतका अपमान, माझे 1000 वेळा अपमान करा,
पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, या महाराष्ट्राचं दैवत, त्यांच्या बाबतीमध्ये इतक्या इतक्या वाईट पद्धतीने हे होतं. थोडं बघू शकत नाही तुम्ही? 1957 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतापगडावरती पंडित नेहरूंच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. तो आजही दिमाखानी उभा आहे. आजही कोल्हापूरचा अत्यंत सुप्रसिद्ध असलेला ताराराणी चौक, तिथला अश्वारूढ पुतळा, 2 पायांवरती घोडा आहे आणि त्याच्यावरती म्हणजे तो पुतळा बॅलन्सिंग या अर्थाने टिकणं हे किती महत्वाचं. तो 50 वर्षापासून तिथं आहे, त्याला काही होत नाही. आणि हे 8 महिन्यात पुतळा पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मग मग इतका भयंकर मोठा अपमान केल्यानंतर मग या शासनाच्या विरोधामध्ये आतापर्यंत रस्त्यावरती भोकाड पसरणारे सगळे हिंदू 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 म्हणून तो सकल हिंदू समाज कुठे गेला? गवत उपटत फिरतोय का तो? इतका मोठा शिवाजी महाराजांचा अपमान झाला आणि आता ते बंद पुकारत नाही, आता ते मोर्चा काढत नाही निषेधाचा. माझ्या नाशिकमध्ये दंगल घडवली या सकल हिंदू समाजाच्या गुंडांनी. आता RSS कुठे आहे? आता विश्व हिंदू परिषद कुठे आहे? आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी फर्ग्युसन कॉलेजमध्ये मवालीगिरी करते ती कुठे आहे? तो दिवट्या शरद पुंगशे, केतकी चितळे इतके गळा फाडून रडत होते, आता कुठे गेले? संभाजी भिडे का मनोहर कुलकर्णी का मनोहर भिडे नक्की माहित नाही, कुठे गेले? आता काय नाही याच्या विरोधामध्ये उतरत आहेत. ते सगळे मावाली गुंड कुठे गेले जे विशाळगडावरती मुस्लिम समाजाच्या मशिदींवरती घरांवरती हल्ला करायला गेले होते? कुठे आहेत ते मवाली? आता का नाही बंद पुकारत? आता का एकनाथ शिंदेच्या गाडींवरती किंवा त्यांची गाडी रोखत, का अजित पवारांची गाडी रोखत नाही, का देवेंद्र फडणवीसांना रस्ता बंदी करत नाही? कुठे गेले? फक्त धार्मिक आधारावरती या महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करायचं, घाण करायचं, द्वेषाच्या विषाची फळं इथं लोकांना चाखू घालायची. त्यासाठी हा यांचा हिंदू अभिमान. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो तेव्हा यांचा अभिमान जागा नाही होत. आता खऱ्या शिवप्रेमींनी हे सगळे भोंदू शोधून काढले पाहिजेत. छत्रपती शाहू महाराजांनी 1917 साली, राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली पुण्यामध्ये पहिली बैठक घेतली होती. एक स्मारक समिती तयार केली होती, त्याचे ते अध्यक्ष बनले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा आज जिथं SSPMS छत्रपती शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल आहे, त्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा बसवण्याचं ज्या वेळेला त्यांनी प्रस्ताव ठेवला त्यावेळेला पुण्यातल्या भटा भिक्षुकांनी विरोध केला. छत्रपती राजर्षी शाहू महाराज जिथं राहत होते तेव्हा त्यांच्या त्या निवासाच्या ठिकाणी त्यांनी दगडफेक केली. त्याचे सर्व ऐतिहासिक संदर्भ आहे. मोर्चा काढला त्या विरोधात. पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवू नये अशी त्यांचा नारा होता त्यावेळेला. शाहू महाराजांना शिवाजीचं एवढंच प्रेम असेल तर तो त्यांनी कोल्हापुरात बसवावा, पुण्यात बसवू नये. पुण्यात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणं म्हणजे ब्राह्मणांचा अपमान आहे असं भोकाड पसरलं होतं. इतकंच नाही, शाहू महाराजांनी ज्यावेळेला कारागीर शोधले त्या कारागिरांना धमक्या दिल्या. शिल्पकार त्यांना हे काम करू दिलं नाही, कोणी कारागीर तयार होईना. त्या दरम्यान 22 साली 6 मे 1922ला राजर्षी शाहू महाराजांचं दुःखद निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर त्या स्मारक समितीचं अध्यक्षपद ग्वाल्हेरच्या जिवाजीराव शिंदेंना देण्यात आलं. जिवाजीराव शिंदेंनी कारागीर शोधले, त्यांना ऍडव्हान्स दिला, तेही पळून गेले, तेही घाबरले यांच्या धमक्यांना. त्यानंतर करमरकर, मुद्दाम सांगतोय तेही नाव,
करमरकर या नावाच्या एका शिल्पकाराचा तपास लागला, शोध लागला आणि तो तयार झाला. सर्व दबावाच्या विरुद्ध सुद्धा तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायला तयार झाला. त्याचं नावच होतं करमरकर. त्यालाही पुण्यातल्या भटा भिक्षुकांनी धमक्या दिल्या, त्यालाही त्रास दिला अतोनात. त्यांनी पुणे सोडलं, तो मुंबईला गेला. त्यांनी मुंबईला काम सुरू केलं. त्याची कास्टिंग्स बनवायची होती. ती कास्टिंग्स बनवण्यासाठीची फाउंड्री अवेलेबल होत नव्हती. ब्रिटिश गव्हर्नरला विनंती केली, रिचर्डसन क्रुडास. त्या गव्हर्नरनी फाउंड्री उपलब्ध करून दिली. छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवण्याची कास्टिंग्स बनवण्यासाठी त्यांनी फाउंड्री उपलब्ध करून दिली. तिथं कास्टिंग्स बनली. हे सर्व काम जवळजवळ 2.5 वर्ष चाललं. हे बनलं ते अत्यंत अवजड होतं, कारण पोकळ काम केलं नव्हतं. आणि मग ते सर्व पार्ट पुण्यामध्ये परत आणायचे, तो वाहतुकीची व्यवस्था करायची होती. म्हणून मुंबई पुण्याची जी ट्रेन इंग्रजांनी सुरू केली होती त्याला मालगाडीचे डबे जोडले. ती ट्रेन सुद्धा 3 ठिकाणी या पुण्यातल्या भटाभिक्षुकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण इंग्रजांच्या, पोलिसांच्या आणि शिवप्रेमींच्या संरक्षणामध्ये ती ट्रेन पुण्यामध्ये पोहोचली. नंतर ते जोडण्याचं काम सुरू झालं. ते जोडण्याचं काम करत असलेल्या लोहारांना या पुण्यातल्या लोकांनी धमक्या दिल्या, भटाभिक्षुकांनी. 7 महिने ते जोडण्याचं काम चाललं. आणि ते काम, जोडण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर इंग्लंडचा राजपुत्र लेस्ली विल्सन हा मुंबईत आलेला होता. तर त्याला विनंती केली याचं उद्घाटन करण्याची. त्यांनी मान्य केली. त्याला मुंबईत जाऊन निवेदनं दिली पुण्यातल्या लोकांनी की येऊ नका ते उद्घाटन करायला, ब्राह्मणांचा अपमान होईल. कसा ब्राह्मणांचा अपमान होईल? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं हा ब्राह्मणांचा अपमान असूच कसा शकतो? पण या पेशवाई मनोवृत्तीमध्ये, मनोवादी मनोवृत्तीमध्ये वाढलेल्यांना असंच वाटत होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, वारस असलेल्या प्रतापसिंह राजेंना यांनी तुरुंगात टाकलेलं होतं, हातापायात साखळदंड बांधून. ही पेशवाईचं खरं रूप. आणि मग तरीही तो प्रिन्स पुण्यामध्ये आला आणि त्याच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं. त्याच्या आधी त्या विरोधात मोर्चे काढले, रस्त्यावर काळ्या रांगोळ्या काढल्या, घराघरांवर काळे झेंडे लावले, त्याचा निषेध करण्यासाठी. ब्रिटिश राजपुत्राचा स्वातंत्र्यासाठी नाही कधी केलं यांनी, त्याचा निषेध करण्यासाठी हा सगळा प्रकार केला. पुणे बंद पुकारलं. या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देशभरामधून जी लोक येणार होती, जे शिवप्रेमी येणार होते, त्यांना पाणीही पाजू नका असं शहरामध्ये सांगितलं. आणि हा सर्व उपद्रव, हा सर्व त्रासही अपुरा पडला. त्याही वेळेला 1928 साली छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या SSPMS स्कूल आणि कॉलेज, श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल च्या प्रांगणामध्ये उभा राहिला. आज त्या पुतळ्याला 96 वर्ष झाली. तोही पुतळा दिमाखात उभा आहे. आणि यांचं सगळं भ्रष्ट काम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. म्हणून आज ही अवस्था आलेली आहे. काही महिन्यांपूर्वी बांधलेलं, जानेवारी महिन्यामध्ये बांधलेलं राम मंदिर अयोध्येतलं, हे जुलै महिन्यात गळायला लागतं. 8-9 महिन्यापूर्वी बांधलेली संसद ही आता गळायला लागते. जुनी संसद शाबूत आहे, तिथं पाणी गळत नव्हतं. ताजमहाल 500 वर्ष झाली, शाबूत आहे. बाबरी मशीद 400 वर्ष होती, गळत नव्हती. यांनी उभारलेले पुतळे पडतायत, यांनी उभारलेली वास्तू गळायला लागलेल्या आहेत, यांनी उभारलेले पूल धडाधडा कोसळतायत. ही अवस्था, हा इतका भ्रष्टाचार. आणि हा भ्रष्टाचार फक्त पैशाचा नाही, नीतिमत्तेचा सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे. भ्रष्ट आचार. छत्रपती शिवरायांचा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणं, तो अत्यंत निकृष्ट थर्ड क्लास क्वालिटीचा लावणं, आणि त्याच्यावरती ज्या शिल्पकारावर काहीही कायदेशीर कारवाई न करणं, हा भ्रष्ट आचरणाचं लक्षण आहे. हे नैतिक मूल्याचं अधःपतन किती खालच्या स्तराला गेलेलं आहे याचं उदाहरण आहे. हा जयदीप आपटे, पुतळ्यातला खरा म्हटला तर आरोपी,
बदलापूरची अत्यंत निंदनीय घटना घडली, अत्यंत निंदनीय घटना ज्या शाळेत घडली, त्या घटनेमधले आरोपी असलेले सुद्धा आपटे, हा पण जयदीप आपटे, तो पण आपटे, दुसरा आरोपी आठवले, फरार आहेत. आणि त्यांच्याबद्दल, त्या बलात्काराच्या घटनेबद्दल ज्यावेळेला महिला पत्रकार रिपोर्टिंग करत होत्या, तेव्हा एक अत्यंत निलाजरा, निर्लज्ज, घृणा वाटावी असा लोकप्रतिनिधी राहिलेला माणूस हा त्या महिला पत्रकाराला म्हणतो, तू अशा पद्धतीने बातमी करते जणू काही तुझ्यावरच बलात्कार झालाय. वा! आणि हे न्याय देणार, हे महिला संरक्षणाची भाषा करणार, हे लाडकी बहीण म्हणणार. हे शरमपणाचा कळस झालेला आहे महाराष्ट्रात. हा तुम्ही आणि मी ठरवायचा आहे. हा या निवडणुकांमध्ये संपवून टाकायचा आहे. पुन्हा ही मानवर्णी आली पाहिजे या नीच मनोवृत्तीची. कंगना रनावत सारखी खासदार ही मुलाखत देऊन सांगते की किसान आंदोलन जे 13 महिने चालू होतं दिल्लीच्या सीमेवर, हरियाणाच्या सीमेवर, त्या किसान आंदोलनामध्ये ते आंदोलन करणारे आंदोलनकारी शेतकरी हे महिलांवर आंदोलनात बलात्कार करत होते. हे आंदोलनकरी शेतकऱ्यांना मारून त्यांचे मृतदेह फासावर लटकवत होते. अगं मग तुझा गृहमंत्री काय गवत उपटत होता का या देशाचा? इतकं होत होतं तर. आणि किती बेशरमपणाची भाषा. हा महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान आहे. अशा पद्धतीने घाणेरडं बोलणं त्यांच्याबद्दल. 750 शेतकऱ्यांनी त्या आंदोलनामध्ये स्वतःचे प्राण दिले. ही किंमत करता या देशातल्या शेतकऱ्याला? ज्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये असं जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते, त्या शेतकऱ्याचा तुम्ही इतका गलिच्छ पातळीवरती जाऊन अपमान करणार? आणि त्या शिवरायांचा इतका घाणेरडा अपमान करणार? आणि हे हा महाराष्ट्र सहन करणार का? एवढाच प्रश्न आहे आजच्या या अख्ख्या एपिसोडचा. तुम्हा सर्वांना अतिशय कळकळीची विनंती की शाप आहे हे शासन, म्हणजे शाप आहे. आणि हा शाप दूर करायची संधी आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला आहे. करायचा की नाही हे ज्याने त्याने ठरवायचं. आजच्या इजी न्यूजच्या एपिसोडमध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओजची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त जणांना सबस्क्राईब करायला सांगा आणि आपला पाठिंबा आम्हाला असंच द्या. तरच आम्ही हे सत्य सांगणं आणि या सर्व सैतानांना शर्मिंदा करणं हे करत राहू. धन्यवाद.